पण प्रोफेशनल लॉर्डचं क्रिकेट या मॅच नंतर सुरू करणार आहोत, पण तत्पूर्वी मात्र इनिंग मध्ये टॉस केलं जाईल. दोन्ही संघाने रेडी राहायचे. हॅलो, चला मॅच कडे वळतोय. अर्थातच दोन विजेते संघ मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. घाटकोपर लॉर्डची असलेली मॅच, नवी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. घाटकोपर पॅकर्स संघ आणि लक्ष्मी बॅग मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेला प्लेयर पहिल्याच बॉलवरती रनआउट स्वरूपात माघारी जातोय. साहिलला देखील वाटलं नव्हतं की या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती मला रनआउट स्वरूपात माघारी जावं लागेल, कारण फेकी केलेला बॉल मात्र यष्टांवरती जाऊन आदळलाय आणि तिथे मात्र रनआउटचा इशारा दिला जातोय. रिव्ह्यू साठी मात्र साहिलने कुठेतरी पंचांना चॅलेंज केलंय. अर्थातच बॅटरने मात्र इथे मात्र स्वतःला सुखरूप आहे का यासाठी घेतलेला हा चान्स. रिव्ह्यूचा काही क्षणातच मात्र UBC लाईव्हचा असलेला टेक्निकल वर्ग, कॅमेरामॅन असतील आणि त्यांच्याच बरोबर आमचे ऑपरेटर असतील सतीश गोसावी यांच्या माध्यमातून हा मात्र पडताळणी केली जाते. मुख्य पंच सॉफ्ट सिग्नल त्यांनी मात्र विकेट घोषित केला, परंतु त्या पंचांना चॅलेंज केलं असलेल्या बॅटरने, असलेल्या संघाने, आणि रिव्ह्यूची मात्र पडताळणी केली जाते. हॅलो, चला निर्णय मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि येस डेफिनेटली रनआउट झालेत. अर्थातच UBC लाईव्ह चॅनलला पुन्हा एकदा दाद द्यावी लागणार आहे. त्यांच्या कॅमेऱ्यामधून पुन्हा एकदा पडताळणी झाली आणि एक अचूक निर्णय मात्र आपल्यापर्यंत पुन्हा पाहायला मिळाला. रनआउट झाले साहिल नवले, स्वतःवरती नाराज आणि माघारी. हॅलो, नक्कीच साईबाबांचं असलेलं हे भक्तिगीत आपल्याला पाहायला मिळतंय. या भटवाडी परिसरामध्ये साई भक्त आहेत, शिव भक्त आहेत, असा हा भटवाडीचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर अझम कुरेशी नॉन स्ट्राईक एंडला आलाय. इथे मात्र पायातील बॉल लेग साईडला मनगटी वापर करण्याचा प्रयत्न सचिन राणेच्या बॅटमधून आणि सिंगल, एक रन मिळेल. चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. घाटकोपर पॅकर आणि लक्ष्मीबाग दोन संघांमधून सुरू असलेली ही मॅच आता आपल्याला पाहायला मिळते. तदनंतरच्या व्यावसायिक गटाकडे आपण काही क्षणात वळणार आहोत. पहिला सामना वेद 11 ओमकार मल्हाड आणि त्यांच्या विपक्ष जर आपण पाहिला तर मालवण मुकेश रॉयल चेंबूर. नो बॉलचा इशारा आणि तिथे मात्र प्लस कन्वर्ट धावसंख्या एकेरी पुढे जाते. पहिली पॉवर प्लेची ओव्हर गोलंदाजी मार्गवरती दुर्गेश सारख्या गोलंदाजाचा या दरम्यानचा विचार केला असता दुर्गेशचे आत्ताचे असलेले एक योग्य टप्प्यावरची बॉल पॉइंट कव्हरच्या माध्यमातून तिथे ड्राइव्ह केलाय. सिंगल, एक रन कंप्लीट होतोय.
नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भटवाडीची माऊली 2025चा हा क्रीडा स्पर्धेचा रणसंग्राम आपल्याला अनुभवता येतोय. अर्थातच कैलासवासी अनुप डोळ यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्टार भटवाडी यांच्या आयोजनाखाली हे क्रिकेटचं पर्व, क्रिकेटचं शिवधनुष्य हाती घेतलं गेलंय. अनेक वर्षांपासून आपण पाहिलं क्रिकेट स्टार भटवाडी संघाने मात्र क्रिकेटची परंपरा जपून ठेवली आहे. रन झालेत 4 बॉल 4 रन. इथे मात्र बॅकफुटला पंच केलाय, सिंगल एकेरी रन मिळेल. अझम कुरेशी विक्रोई पार्कसाईड विभागातील असलेला खेळाडू आज मात्र घाटकोपर पॅकर संघासाठी वर्णी लागली आहे. टेनिस क्रिकेट जगतामध्ये देखील या खेळाडूची चर्चा राहिली आहे. ओहो, दांडी गुल झालीये, बोल्ट आउट. शेवटचा बॉल. सचिन राणे अनुभवी खेळाडू माघारी पाठवलाय. जबरदस्त टप्पा पाहायला मिळतोय. आणखी एक झटका, विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती दुर्गेश सारख्या गोलंदाजाने 5 धावा केवळ खर्च केलेत. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक पाहता आलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय नितीन थळवी. क्या बात आहे, काय गाणी वाजवली जात आहेत. विवेक धनावडे यांच्या असलेल्या शैलीमध्ये, त्यांच्या अंदाजामध्ये प्रफुल्ल गोलंदाज नेक्स्ट ओव्हर घेऊन सज्ज होतोय. चला, वेद 11 ओमकार मलाड आणि मालवण मुकेश रॉयल चेंबूर दोन संघांच्या कॅप्टनने रेडी राहायचे. बॅकफुटला जाऊन तिकडे मात्र लेटकट केलाय अझम यांनी. एक सिंगल रन मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये सुरू झालेली क्रीडा स्पर्धा स्टेशन वाईजचं क्रिकेट, त्या क्रिकेटमधून आपण एक मॅचचा प्रवास पुढे सरसावत असता घाटकोपरच्या लॉटकडे आलो आणि तदनंतर घाटकोपरच्या लॉटची ही शेवटची मॅच आजच्या दिवसातील. आणि पुनश्च एकदा तदनंतर आपण व्यावसायिक गट. एक जबरदस्त टप्पा, क्या बात आहे. डिक्लेअर 1 रन मिळतोय. 22चा हा रन असेल ना, 22 1 रन मिळेल. या बॉलवरती मात्र सावरता आलं असतं, रन थांबवता आलं असतं, विकेट बनवता आली असती, पण मात्र तिथे एकेरी रनाची उलगडणी झाली आहे. बॅकफुटला जाऊन जबरदस्त ड्राईव्ह केला. तिकडे प्रणव होते, चान्स बनला होता, पण थोडासा बॉल मात्र खेळाडूपासून थोडा खाली होता. ट्राय केला पण एकेरी धाव मात्र रोखू शकला नाहीये. 1 रन मिळतंय. भटवाडी परिसरातील आज अनेक जण या क्रीडा स्पर्धेला अगदी आवर्जून उपस्थिती दर्शवली. सर्वांचं स्वागत आहे. चांगला ड्राईव्ह केला तिकडे लॉंग ऑफला. सिंगल 1 रन मिळतोय. अगदी मनगटी वापर केला. सिंगल रन. पडदा सोडा, पडदा तिकडे बाउंड्रीवरती. वैभव तुझ्या बाजूला. हा, बाउंड्रीचा पडदा थोडासा लांब राहा बाउंड्री पासून. बॅकफुटला जाऊन पुन्हा पंच केलाय. तिकडे फेकी केली जाते. रनआउट मिळेल काय, चान्स बनलाय, पण तिकडे मात्र अजूनही निर्णय कळाला नाहीये. आणि अर्थातच एक सुखरूप रन दिला जातोय. येस, नॉट आउट. अकरा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 11. चला, मालवण मुकेश रॉयल चेंबूर आणि वेद 11 ओमकार मलाड दोनही संघांच्या कॅप्टनना रिक्वेस्ट आहे, आपण त्वरित व्यासपीठाजवळ यायचे. इनिंग मध्ये आपला टॉस केला जाणार आहे. आजच्या असलेल्या क्रीडा स्पर्धेच्या बाबी आपल्याला कळवल्या जातील आणि तदनंतर आपला देखील व्यावसायिक गटाकडे आपण काही क्षणात वळणार आहोत. आज आमच्या समवेत गुणलेखन कक्षामध्ये मिथिलेश गुणलेखनाची बाजू सांभाळत आहेत. आज सकाळच्या सत्रामध्ये मॅच मध्ये होते, जबरदस्त कामगिरी केली आणि आता मात्र गुणलेखनाच्या माध्यमातून मिथिलेश
2 ओव्हर 11 धावसंख्या. सागर आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती विचार केलाय सागरचा. बॅकफुटला साऊंड पुन्हा आझम टॅप करतोय. तिकडे चान्स पडलाय पण पहिला अटेम्प्ट दुसऱ्या अटेम्प्ट कोणत्या क्षणाला काय कोणती परिस्थिती घडली आहे. प्रियल देशपांडे होते नॉट आउट. अर्थातच पहिल्या अटेम्प्ट मध्ये कुठेतरी यष्टांवरती त्याच्या बॉलचा स्पर्श जाणवला नाहीये आणि तिथे मात्र सुखरूप एक रन मिळालाय. खोलवर टप्प्याचा बॉल रनआउटचा चान्स. विकेट मिळेल अर्थातच. या बॉलवरती मात्र धोका स्वीकारला आणि विकेट मिळालाय. सुमित आलेत नवीन बॅट्समन. इथे मात्र नो बॉलचा कॉल आणि प्लस केलेली धावसंख्या. एकेरी दुहेरी धावसंख्येला हात घातलाय परंतु अजूनही कोणता मोठा स्ट्रोक घाटकोपर पॅकर संघाच्या बॅटरकडनं आला नाहीये. घाटकोपर पॅकर संघाचा उल्लेख केला तर मोठमोठे खेळाडू मोठमोठे असलेले त्यांची स्टार्कर्स आपल्याला सतत पाहायला मिळते परंतु असलेल्या खेळाडूंकडून त्यांना मात्र शांतपूर्वक कामगिरी करायलाच लावली आहे. कारण गोलंदाजांचं कौशल्यपूर्ण कामगिरी मात्र पाहता आली आहे. व्हाईट बॉल. मुख्य पंच म्हणून पुन्हा एकदा आम्हाला कळवतात किरण सर. व्हाईट बॉल. रन झाले तर रनांचं समीकरण आहे 15 या अंकावर. म्हणजे एक 24 बॉल 30 धावसंख्या नक्कीच मॅच मध्ये फाईट होऊ शकते. चांगला ड्राईव्ह केलाय. बॉल निघून गेलाय. अमोलच्या पायाला लागून बॉल मात्र बाउंड्रीची रेषा गाठतोय. चौकार. चार रन मिळालेत म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर 4 रनाचा कुठेतरी विचार केला आणि 4 धावा आल्यात. इथे मात्र पुन्हा व्हाईट बॉल अपील होतीये आणि त्या अपीलला न्यूट्रल पंच कितपत मागणीला दाद देतील पण व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. म्हणजे आता मात्र धावसंख्या आली आहे. आता एकेरी धावांना कुठेतरी उलगडायचंय तर नंतर घाटकोपर पॅकर संघाची एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. पुन्हा टॅप केलाय. तिकडे लॉंग ऑफला प्लेयर आहे तो सिंगल 1 रन मिळेल. 4 बॉल 21 शेवटचे 2 बॉल या ओव्हरचे बाकी आहेत. यानंतर अजून एक ओव्हर. चांगला ड्राईव्ह केला. तिकडे डिक्लेअर 1 रन मिळेल आझम यांच्या बॅटमधून. आझमकडून तसं पाहता आपण कोणतेही मोठे स्ट्रोक अजूनपर्यंत अनुभवले नाहीयेत परंतु आझमने संघासाठी त्याचं कॉन्ट्रीब्युशन एकेरी दुहेरी धावाचं दिलंय तेच या क्षणाला महत्वाचं आहे. कारण संघाचे महत्वाचे पहिल्या फळीतील चांगले बॅटर विकेटच्या स्वरूपात माघारी केलेत. इथे मात्र स्टेप घेण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र मिसफिल्ड झाली आणि लॉंग ऑफला बॉल बॅकअपच्या माध्यमातून कव्हर केलाय. सिंगल 1 रन. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 23 शेवटची ओव्हर असणारे. हॅलो. चला पुन्हा गोलंदाज प्रफुल्ल याचा विचार होतोय. शेवटची ओव्हर आहे. चान्स तर घेणार बॅटर नो डाऊट बट कोणत्या बॉलवरती ते मात्र त्या बॅटरचे इरादे. पहिलाच बॉल आणि जबरदस्त पॉइंट कव्हरला ड्राईव्ह केलाय आझमने. अगदी शांत संयमी बरेच बॉल पाहायला मिळाला परंतु तदनंतरची त्याचे इरादे त्याचे भूमिका मात्र त्याने स्पष्ट केली आहे. चौकार.
पुन्हा तिकडे टॅप केलाय आणि येस रन आउट झालाय. अपुरा राहिले रन. अझम मात्र रन घेत असताना त्याची रणांची शैली मात्र कुठेतरी पूर्ण करण्यासाठी मात्र अपूर्णता पाहायला मिळाली. विकेट आहे. रिव्ह्यू तुमचा लॉस झालाय. साहीने तुमच्या रनआउट साठी रिव्ह्यू घेतला होता, तो लॉस झालाय, त्यामुळे तुम्हाला रिव्ह्यू नाहीये पुढे. पण आझमने नक्कीच एक चौकार आणि वैयक्तिक एकेरी दुहेरी धाव आणि 11 वैयक्तिक धावसंख्या मात्र संघासाठी जुळवली. बॅकफुटला जाऊन इथे मात्र जज केला व्हाईट बॉल. इथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह केला होता आणि तिकडे मात्र समोरच्या दिशेला नसेल तरी इथे मिडॉनच्या दिशेला मात्र चौकार आलाय. 4 रन. शेवटचे 3 बॉल बाकी आहे. धावसंख्या आली आहे, बहरली आहे, फुलली आहे. जी पाहिजे ती धावसंख्या तर विचारात घेतली जाते. आणि पुन्हा एकदा तिकडे चुकी झाली होती अमोलकडून. बॅकअपला मात्र प्लेयर होते. सिंगल 1 रन मिळतोय. 33 धावा झाल्यात. पंकजे स्ट्राईकला. शेवटचे उर्वरित 2 बॉल. सिंगल रन खूप गरजेचं आहे. एखादा सेट झालेला बॅटरला आहे ना स्ट्राईक देणं. तो असलेल्या बॅटरचा स्ट्राईक साठी केलेला विचार नक्कीच पंकजचा इथं मात्र कौतुकास्पद पाहायला मिळाला. चला टॉस साठी वेद 11 ओमकार मालाड आणि मालवण मुकेश रॉयल आपण टॉस साठी या. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. 35. पहिल्या ओव्हरला 5 रन होते, दुसऱ्या ओव्हरला 6 रन आले. तिसरी आणि चौथी ओव्हर धावांची प्रगती. तिथे मात्र फटका फसलाय आणि विकेट. सो सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला टार्गेट आहे. पब्लिक आपण बॉल साठी कोणत्याही प्रकारे कष्ट घेऊ नका, रिक्वेस्ट आहे. 36 टार्गेट आहे. कॅप्टन यायचे. हॅलो. चला व्यावसायिक गटाचे असलेले सामन्याचा पहिला टॉस केला जातोय. ओमकार मलाड, अरुण चव्हाण. आपला कॅप्टन कोण आहे? आणि मालवण मुकेश रॉयल अजित यायचे. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय. मी विनंती करेल. अजित आहेत. कुठे घ्यायचे? खाली की वर? खाली घ्यायचे. ओके घ्या. नेक्स्ट मॅच आपण टॉस करून घेऊयात. दोनही कॅप्टन थोडस लवकर या. हॅलो. सन्माननीय राजू शेलर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हॅलो. कॅमेरामॅन आपला हा टॉस थोडासा कव्हर करायचा आहे. आमचे उपस्थित सन्माननीय राजू शेलर यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय. एका बाजूला ओमकार मलड वेद 11 ओमकार मलड संघाचे सुरेश आणि एका बाजूला मालवण मुकेश रॉयल संघाचे अजित साऊ. आजच्या दिवसाचा त्यांचा अनुभव स्टेशन वाईज क्रिकेटचा आपण पाहिला दोन खेळाडूंचा, पण व्यावसायिक गटाचा अनुभव आपल्याला पाहायचा आहे. सो टॉस झालाय. निर्णय काही क्षणातच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. चला जाऊयात नवीन इनिंगकडे. सेकंड इनिंग अर्थातच 36 धावांचा पाठलाग करायचा आहे.
हॅलो, चला मॅच चालू करा त्वरित. मॅच चालू करायची आहे. सलामीचा अमोल आणि प्रणव ही जोडी मात्र पाहायला मिळतीये. 36 धावांचा पाठलाग करायचे. सलामीचा गोलंदाज म्हणून पुन्हा एकदा त्या पॉवर प्लेच्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारतोय आणि ती कशा प्रकारे पेलतोय तो गोलंदाज, ज्याने 2 मॅच मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याच्या असलेल्या कामगिरीतून प्रत्येक उपस्थित खेळाडूला मात्र प्रभावी केलंय. साहिल नवले भटवाडीचा स्थानिक खेळाडू आहे. पहिलाच बॉल आणि एक्स्ट्रा व्हाईट बॉल. चांगला ड्राईव्ह केला तिकडे. क्या बात आहे. नितीन दैवी पुन्हा एकदा क्या बात आहे. इथे मात्र रनआउट झालाय. पुन्हा चर्चेत आलाय नितीन. अगदी आपले एफर्ट पाहता, आपली शैली पाहता, आपला अनुभव पाहता नितीन दैवीला मात्र पुन्हा दाद द्यावी लागते. कौतुक करावं वाटतंय. अनेक वर्ष मुंबई अंडरआर्म क्रिकेटमधील घाटकोपरच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय, जगतोय आणि त्यातूनच हा क्षण मात्र त्याच्यासाठी मात्र पुन्हा एकदा त्याच्या कौतुकास पात्र कामगिरी करताना उल्लेखनीय बाब मात्र इथे दखल घ्यावी लागली आहे. बॅटर नेम कळवायचे. अमोल बॅटर नेम. जयेश. जबरदस्त बॉल मात्र थांबवलाय. इथे मात्र ड्राईव्ह केला. तिकडे मात्र अनिल मोरे आहेत. म्हणजे मागील मॅच मध्ये काहीसा अनुपस्थित होता, परंतु या मॅच मध्ये अनिल मोरेला कुठेतरी संघाने वर्णी लावली. अनिल मोरे म्हणजे संघासाठी फिल्डिंग फॅक्टर मधूनच त्याची निवड अनेकदा आपण पाहिली आणि ती फिल्डिंगची जमेची बाजू घेऊन त्याला ज्या कोपऱ्यामध्ये तैनात केला ती जागा मात्र त्याने भरभक्कम सुरक्षित आहे याची जाणीव घाटकोपर पॅकर संघाला करून दिली आहे. बॅकफुटला साऊंडवर टॅप केला. तिकडे पुन्हा एकदा नितीन दैवी पडझड करतोय, धडपड करतोय घाटकोपर पॅकर संघासाठी. आज खऱ्या अर्थाने स्टेशन वाईज संघाच्या माध्यमातून देखील आपण सकाळच्या सत्रामध्ये संघ पाहिला घाटकोपरचा. त्यामध्ये देखील यातील काही खेळाडू होते. साहिल नवले असतील, नितीन दैवी असेल, सचिन राणे असतील, असे काही खेळाडू होते. संदीप मराठे. त्या संघाला पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवता आला, सेकंड राऊंडला माघारी जावं लागले, परंतु असलेल्या मॅचमध्ये मात्र घाटकोपर पॅकरला सेकंड राऊंडचा विजय मात्र मिळवायचा आहे. या दृष्टिकोनातून त्यांची चाहूल मात्र पाहायला मिळते. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. मॅच बनवता येईल जर चालाकीने, चातुर्याने, आक्रमकतेने, संयमतेने या मॅचमध्ये ती दिशा, ती गणित, ती असलेली रणनीती जर तुम्ही आखली ना, तर असलेल्या बॅटरने, असलेल्या लक्ष्मीबाग संघाने देखील या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी, त्यांच्यासाठी देखील या असलेल्या क्रीडांगणामध्ये त्यांच्या इतिहासाला कोणी थांबवू शकणार नाहीये. कारण अमोलसारखा बॅटर 3 चौकाराची आज मात्र विक्रमादित्य कामगिरी केली आहे. स्टेप पडून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र विकेट. स्टंपिंग आउट झालंय. बॉल काउंट. आणि स्वागत आहे अर्थातच या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. थांबायचंय, 1 मिनिट थांबायचंय. आज आपण पाहतोय ज्येष्ठ सल्लागार म्हणून या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत. नवनिर्माण मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि स्वागत आहे. क्लिफर्ड फर्नांडिस साहेब, स्वागत आहे आपलं. आज आपण या आपल्या हक्काच्या मानाच्या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या माणसांसाठी आपण उपस्थित झालात. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थोडंसं रस्ता क्लिअर करायचा आहे, वर येऊ द्यायचंय. स्टेप जवळ बसलेल्या सर्वांना विनंती आहे, थोडंसं जागा द्या. व्यासपीठावर देखील थोडंसं जागा करायची आहे बसण्याकरता.
चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. साहिल पुन्हा तयार झालाय. दुर्गेशला गोलंदाजी करत असता अपील केली इथे सचिन राणे यांनी. सिंगल 1 रन मिळेल. 5 बॉल आणि धावसंख्या 4 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल. थोडस जागा निर्माण केली. वेगा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला पण सिंगल 1 रन मिळतोय. 1 ओव्हर आणि धावसंख्या 5. पहिली एक पॉवर प्लेची ओव्हर जी सुरक्षित मात्र हाताळली ह्या गोलंदाजाने. पुन्हा कौतुक होत आहे. पुन्हा चर्चा रंगतीये. चला नवीन ओव्हर घेऊन लवकर सज्ज व्हा. थोडं स्पीडअप करा. हॅलो. चला धन्यवाद डीजे. काय जबरदस्त गाणी मात्र आज पाहायला मिळत आहेत. या क्षणाला जर आपण म्युझिक ऑन करतायत. गौरव आहेत, बबन आहेत. अगदी प्रत्येक खेळाडूला साजेसं असं गीत पाहायला मिळते. आता जर आपण गीत पाहिलं आया हे राजा, पण तो कोण असणार आहे या मॅच मधील असलेला राजा काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती संदीप मराठे गोलंदाजी शैलीवरती सज्ज होतोय. एका ओव्हरचा खेळ झालाय. 5 रन झालेत. 31 धावांचं अजूनही पाठलाग करायचंय. आणि पुन्हा एकदा नितीन दळवी. बॉल बाहेर चालला होता की आतमध्ये होता या दोन गोष्टी आपल्याला विचार करायला लावल्या असत्या, परंतु नितीनने बॉल आलाय ना तर मला घ्यायचंय हा इथे मात्र त्याचा प्रयत्न पाहता आला. हॅलो केतन. नवीन बॅटर आपण पाहतोय. एक बॉलचा खेळ झालाय. 5 धावा. अजूनही 31 धावांचा पाठलाग करायचंय. मॅच कठीण झाली आहे परंतु अशक्य नाहीये. सी बाउंड्रीचं क्रिकेट खेळत आहे. कोणत्याही क्षणाला मॅच कलाटणी घेऊ शकते. फटका फसलाय. आणखी एक विकेट. क्या बात आहे संदीप. जबरदस्त बॉल. हॅलो हॅलो. नवीन बॅटर आलाय. निक. नवीन बॅटर निक. मात्र निक या नावाने ओळखला जातो. सलगचे पहिले 2 बॉल 2 विकेट संदीप या गोलंदाजाने मिळवलेत. चान्स होता हॅट्रिक साठी या गोलंदाजाकडे परंतु मिस झाली आहे. पण चांगला टप्पा पुन्हा एकदा, कारण एकेरी धावसंख्येमध्ये कन्वर्ट झालेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित अजूनही या ओव्हरचे 3 बॉल मार्गी लागायचे आहेत. 36 धावांचा पाठलाग करायचंय. लक्ष्मीबाग संघाला घाटकोपर पॅकर संघाने दिलेलं असलेलं आव्हान विचारात घेऊन तिथे मात्र ड्राईव्ह केलाय. पंकज आहेत. पंकजची देखील फिल्डिंगची शैली जी आहे ना ती अनेकांनी अनेक वर्ष पाहिली, अनुभवली आणि तो अंदाज पुन्हा एकदा आपल्याला इथे पाहता आलाय.
बॅकफुटला साऊंड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र सिंगल एक रन मिळेल. आज अनेक जण भटवाडीचं क्रिकेट अनुभवते, त्याचबरोबर अधूनमधूनच ज्या प्रकारे आपण अंडरआर्म क्रिकेटचा पर्व अनुभवतो, त्याचबरोबर मुंबईतील असलेली एक नामांकित अग्रस्थानी असलेली मोठी क्रीडा स्पर्धा टेनिस विश्वातील सुप्रीमो चषक या क्रीडा स्पर्धेकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. त्या क्रीडा स्पर्धेची देखील प्रत्येकालाच चाहूल आहे, प्रत्येकालाच उत्सुकता पाहायला मिळते. आज ज्यांनी समालोचन कक्षामधून आजच्या दिवसामध्ये उपस्थिती दाखवली, या भटवाडी विभागातील असलेले रहिवासी आज मात्र मुंबई महाराष्ट्रभर भारताबाहेर ज्यांच्या आवाजातून त्यांच्या समालोचन शैली ऐकण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग उपस्थित असतो, ते सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सर आता मात्र तिथे मात्र उपस्थित झालेत सुप्रीमो चषकाच्या असलेल्या कामगिरीसाठी. इथे मात्र लेग फाईनला खेळलेत, सिंगल एक रन मिळेल आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 10 रन, 2 ओव्हर 10 रन, 2 ओव्हर 10 झालेत. अजूनही 12 बॉल 26 प्रतिषटक 13. शक्ती गोसावी गोलंदाजी मार्गवरती. चला जाऊयात उर्वरित असलेल्या 12 बॉलच्या दिशेने. त्यातील 6 निर्णायक बॉल घेऊन शक्ती गोसावी गोलंदाजी मार्गवर. स्टेप आउट केलाय, तिथे मिडॉनला ड्राईव्ह संदीप आहेत. क्या बात आहे. एखादा बॉडी बिल्डर एखादी पोज देतो ना, त्या प्रकारे मात्र हा बॉल कुठेतरी कव्हर केला, जबरदस्त बॉल थांबवला. तिथे पुन्हा एकदा त्याच बाजूला, त्याच दिशेला, त्याच खेळाडूकडे बॉल गेलाय. बॅकफुटला ड्राईव्ह केलाय, बॉल थांबणार नाही, निघून गेलाय. हात टाकू नका मित्रांनो, आतमध्ये बॉल कोणीही पकडू नका, बाउंड्री येते. पडद्यावर जोर देखील देऊ नका, मागे घ्या, हात आपले मागे असू दे. थोडंसं सर्वांनी लक्ष द्या. आजूबाजूच्या उपस्थित खेळाडूंना देखील विनंती, आपल्या आजूबाजूला जर अशा प्रकारे कोणता प्लेअर दिसला तर आपण थोडंसं त्यांना सांगा थोडंसं दूर व्हायला. इथे मात्र मिडॉनला ड्राईव्ह केला, तिकडे पुन्हा एकदा अनिल मोरे. क्या बाते. पांड्या या नावाने ओळखले जातात संपूर्ण घाटकोपरभर. चार बॉल 17 रन. मॅच बरीच कठीण आहे. एक चौकार तर आलाय, पण अजून मॅच जर बनवायची आहे ना, कुठेतरी काहीतरी आक्रमकताच तुम्हाला दर्शवावी लागेल. 8 बॉल 19 ही मॅच आपल्याला बनवायची आहे. डीजे वादक बबन, क्या बात आहे. आणि इथे मात्र शक्तीने वापरली युक्ती, बोल्ड आउट झाले, दांडी गोल. हो हो, जबरदस्त, क्या बात आहे. काय कॅच पकडली, लाजवाब. टिल्या विनायक उतेकर, चांगला बॉल रिसीव्ह केलाय.
म्हणजे मला वाटतं अनिलने कुठेतरी त्याच्यामधील असलेली एनर्जी त्याच्याकडे ट्रान्सफर केली. शेवटची ओव्हर पुन्हा एकदा साहिल नवले गोलंदाजचा पुनर्विचार. चला यानंतर व्यावसायिक गटाकडे आपण काही क्षणात वळणार आहोत. दोन्ही संघाने मैदानाचा क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. एका बाजूला वेद 11 ओमकार मल्लाड आणि एका बाजूला मालवण मुकेश रॉयल चेंबूर. दोन संघांचा टॉस झालाय. निर्णय आम्हाला कळवायचा आहे. शेवटची उर्वरित काही बॉल बाकी आहेत. इथे मात्र पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा विचार आणि डॉट बॉल. म्हणजे जवळपास घाटकोपर पॅकर संघ पुन्हा सेकंड राऊंडचा विजेता संघ म्हणून त्याची इथे छाप सोडताना पाहायला मिळतोय का? हेच काही क्षणातच ती औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. इथून मॅच बनवणं थोडंसं लक्ष्मीबाग संघाला तेवढं शक्य मात्र नसणार आहे, कारण बरेच मोठ्या धावांचा पाठलाग करायचंय आणि बॉल कमी राहिलेत. शेवटचे असलेले 2 बॉल ड्राईव्ह ते केलाय. तिकडे पुन्हा एकदा विनायक होते सिंगल. शेवटचा बॉल आणि चला लवकरच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचाय. निर्णय कळवायचा आहे आणि इथे चौकार आलाय, परंतु मॅचवर विजय मिळवलाय घाटकोपर पॅकर. अभिनंदन. तर मी घेऊन जाईल मैदानाकडे लगेचच आणि मायक्रोफोन मध्ये निमंत्रित करतो आमच्या यशवंत सरांना. तुर्तास आपली रजा घेतो. थँक्यू. थँक्यू डीजे सर. लगेचच ग्राउंड क्लिअर करा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. नो डाऊट सुमित ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मालन मुकेश प्लीज आमच्यावर डिसिजन पोहोचवा लगेचच.